नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जानकीला अननोन नंबरवरून इथे आता मास्कमॅन आणि इथे माया या दोघांचा व्हिडिओ आलेला असतो. तेव्हा इथे जानकीला समजलेलं असतं की माया ही मास्कमॅनची साथीदार आहे. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जानकीने आता खिडकीमधून माया आणि मास्कमॅन या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघितलेलं असतं. आणि तेव्हा इथे जानकीच्या समोर माया आणि मास्कमॅनचं नातं आलेलं असतं. हे दोघेजण एक टीम असल्याचं सत्य जानकीला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी मास्कमॅन अगदी सगळेच प्रयत्न करतोय. तर इथे आधी त्यांचं घर बळकावलं, संपूर्ण संपत्ती बळकावली. त्यानंतर दागिने आणि पैसे जे काही होते ते जमा करून त्यांना एक नवीन बिझनेस सुरू करायचा असतो. पण आता पैसे आणि दागिनेसुद्धा चोरलेले असतात. पूर्णपणे कंगाल झालेले असतात रणदिवे. तरीसुद्धा रणदिवे हार मानत नाही. सगळेजण मेहनत करतात, काबाड कष्ट करतात, मजुरी करतात. सारंग दुकानामध्ये काम करतो किराणाच्या. तर इथे ऋषिकेश आता बळकट असल्यामुळे इथे आता रोजचा व्यायाम आणि त्याचबरोबर पेहलवान असल्यामुळे खूपच छान पद्धतीने ओझी उचलत असतो. मोठमोठ्या ज्या गोणी असतात त्या उचलून आता टेम्पोमध्ये टाकत असतो. बरं, एवढंच नाही तर जानकी साफसफाईची कामं करते. दिवाळीमध्ये जाऊन बायकांना कामामध्ये मदत करते. ते पैसे ती मिळवत असते. अवंतिका आणि सौमित्र वकील असल्यामुळे आपल्या प्रोफेशनमध्ये खूप जास्त मेहनत करतात. लोकांना इथे मदत करतात. कोर्टाच्या बाहेर बसून लोकांची मदत करत असतात. त्यातून ते जास्तीचे पैसे मिळवतात. तर अशा रीतीने आता सगळेजण सकाळ संध्याकाळ काबाड कष्ट करतात. तेव्हा त्यांनी 32,000 रुपये जमवलेले असतात. आता 32,000मध्ये जानकी सगळा फराळाचा किराणा मागून घेते. फराळासाठी जे जे काही लागतं ते सगळं आता तिने मागवलेलं असतं. त्यानंतर इथे चकल्या, शंकरपाळ्या असू दे, चिवडा असू दे, त्याचबरोबर इथे करंज्या असू दे, जे जे काही आता दिवाळीला फराळामध्ये बनवलं जातं ते सगळं इथे आता तिने बनवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढ्यावरच ती थांबत नाही. घरातले सगळेजण तिला मदत करतात फराळ बनवण्यामध्ये. आणि ती आता आपल्या रणदिवे कुटुंबाचं नाव देत इथे आता संपूर्ण माल हा व्यवस्थित पॅक करते. एका बाजूला लाडू, एका बाजूला करंज्या, त्याचबरोबर शंकरपाळ्या असू दे, चकल्या असू दे, चिवडा असू दे, शेव असू दे, या सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित पॅक केलेल्या असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी अगं, आपण रणदिवे रस्त्यावरती उभे राहून असे चकल्या वगैरे विकतोय, फराळाचं सामान विकतोय, हे जर लोकांनी बघितलं तर लोक काय विचार करतील. जानकी म्हणते, आई, लोक असा विचार करतील की बघा, हे रणदिवे इतक्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा कष्ट करतायत, एकमेकांच्या सोबत आहेत आणि खूप जास्त कष्ट करतायत. लोक तर असंच म्हणतील ना. आपण चांगला विचार करायचा, आपण का निगेटिव्ह वाईट विचार करायचा. तेव्हा इथे सुमित्राला सुद्धा ती आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळा माल घेऊन इथे आता मार्केटमध्ये स्टॉल लावलेला असतो. आणि सॅम्पल म्हणून लाडू, करंज्या, शंकरपाळ्या हे सगळं आता छोट्या छोट्या बाऊलमध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर सगळेजण टेस्ट करत असतात आणि त्यांना हवं तेवढं आता फराळ सगळेजण खरेदी करत असतात. आणि प्रेक्षकांनो, आता फराळ बनवण्याची जानकीची जी काही आयडिया असते ती खूपच जास्त आता इथे छान पद्धतीने प्रॉफिट मिळवून देत असते. कारण प्रेक्षकांनो, आता या लोकांना फराळ विकताना बघून तिथे काही मोठे मोठे लोक येतात आणि ते म्हणत असतात की तुमचा फराळ तर खूप टेस्टी आहे. तर हॉटेलवाले जे लोक असतात ते म्हणतात की आम्हाला तुमच्याकडून लाडू वगैरे बनवून हवेत, तुम्ही ऑर्डर घेऊ शकता का. आम्हाला मोठ्या प्रमाणात इथे आता ऑर्डर पूर्ण करून हवी आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला किती लाडू, किती करंज्या हव्यात, किती चिवडा हवा आहे, किती शेव हवी आहे, चकल्या हव्या आहेत, त्या तुम्ही आम्हाला लिहून द्या. आणि मग त्याचे किती पैसे होतील ते आम्ही तुम्हाला सांगू आणि मग ते पैसे तुम्ही आम्हाला द्या. तेव्हा इथे आता ती माणसं म्हणतात की ठीक आहे, चालेल. त्यानंतर इथे छोटे मोठे दुकानवाले येतात. ते म्हणतात की इतके छान पदार्थ, चविष्ट पदार्थ तुम्ही जर घरी बनवून देत असाल तर आमच्यासुद्धा ऑर्डर घ्या ना.
आमच्याकडे जे लोक खरेदीसाठी येतात त्यांना आम्ही घरचा फराळ देऊ, घरचे लाडू देऊ. तेव्हा जानकी आता त्यांच्यासुद्धा ऑर्डर घेते आणि मग काय प्रेक्षकांनो, इथे आता सगळा फराळ विकल्या गेलेला असतो आणि त्याच्यातून मिळालेले पैसे, ऑर्डरचे ॲडव्हान्समध्ये मिळालेले पैसे, त्याच्यातून आता जास्तीचा माल खरेदी केलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ज्या काही मोठमोठ्या ऑर्डर जानकी आणि रणदिवे कुटुंबाने घेतलेल्या असतात त्या रात्रभर जागून इथे सगळेजण पूर्ण करत असतात. आणि मग त्या ऑर्डर गेल्यानंतर इथे रणदिवेंकडे हवा तेवढा पैसा परत आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट जानकीच्या लक्षात येते. तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकी शांतपणे झोपलेली असते आणि मध्येच तिला जाग येतो म्हणून ती खिडकीपाशी येते. खिडकीजवळ आल्यानंतर तिला कुणीतरी बाहेर असल्याचा भास होतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी खिडकी उघडते आणि बाहेर वाकून बघते. तेव्हा इथे मास्कमॅन आणि माया दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात. तिच्या हाताला जे काही लागलेलं असतं ते मास्कमॅन बघत असतो आणि तिला काहीतरी विचारत असतो. तेव्हा माया म्हणत असते की तू इतका त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतोयस, त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोयस, पण ते रणदिवे बघतोयस ना, त्यांनी इथे आता बिझनेस केला तो सुद्धा फराळाचा. दिवाळीमध्ये कितीतरी लोक घरी फराळ बनवत नाही, कामानिमित्त त्यांना बनवायला वेळ नसतो. मग या ज्या बायका असतात ना, ते इथूनच आता सगळा फराळ बनवून येत आहेत. यांना नुसत्या ऑर्डरवरती ऑर्डर मिळत आहेत. त्या जानकीच्या तर डोळ्याला झोपच नाही आहे, असं माया मास्कमॅनला सांगत असते. तेव्हा इथे मास्कमॅन तिच्या हाताला लागलेलं बघत असतो. तेव्हा इकडे आता मायाला मास्कमॅन मिठी मारतो आणि ती म्हणते की आता जा, आता इथे थांबू नकोस. तुला जर कोणी माझ्याबरोबर बघितलं तर मला काही इथे राहता येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो. ती जेव्हा मास्कमॅन आणि माया या दोघांना एकत्र बघते तेव्हा जानकीला समजतं की दागिने कपाटामध्ये ठेवल्याचं सुद्धा कदाचित मायानेच मास्कमॅनला सांगितलं असेल आणि म्हणून तर इथे बरोबर कपाटातून दागिने चोरीला गेले. तेव्हा जानकीला आठवतं, मी मायासमोरच कपाटामध्ये आईच्या बांगड्या ठेवल्या आणि मग ते दागिने ठेवले होते. तेव्हा मायाने तर हे सगळं मास्कमॅनला सांगितलं नसेल आणि माया स्टार्टिंगपासून आईबरोबरच होती. कदाचित मास्कमॅनने आईवरती लक्ष ठेवण्यासाठी मायाचा उपयोग केला असेल आणि माया ही त्याची टीम मेंबर असेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकीला तिच्यावरती संशय येतो. जानकी म्हणते, अच्छा, म्हणजे ही माया मास्कमॅनचा माणूस आहे तर. तेव्हा मास्कमॅन आणि माया दोघेजण एकमेकांना मिठी मारतात. मास्कमॅन तिथून निघून जातो. त्यानंतर आता माया धावत पळत घरामध्ये येते आणि दरवाजा बंद करते. तेव्हा जानकी म्हणते, काय माया, एवढ्या रात्री कुठे गेली होतीस? तेव्हा माया म्हणते, नाही, काही नाही, मला झोप येत नव्हती ना, तेव्हा जरा मोकळ्या हवेत गेले होते. आईबाबांची खूप आठवण येते, त्यांना भेटायला जाईन असं म्हणते. तेव्हा इथे जानकी म्हणते, हो का, अगं सणासुदीचे दिवस आहेत, तेव्हा तू एक काम कर, आपण उद्या या विषयावरती बोलू. आता जा, खूप उशीर झाला आहे, जाऊन झोप ना. तेव्हा इथे माया म्हणते, हो ठीक आहे, आणि ती आता झोपायला जाते. पण माया घाबरलेली असते. तिला असं वाटतं की मला जानकीने मास्कमॅनबरोबर बघितलं की काय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकीला कळत नसतं की माया नेमकी इथे कशासाठी आली. मास्कमॅनने पाठवले मान्य आहे, पण मग माझ्या आईवरती लक्ष ठेवण्यासाठी या मायाला का ठेवलं असेल? जर मास्कमॅन इथे लपून छपून आहे, तो जर आपला चेहरा कुणाला दाखवत नाही आहे, मग ही माया नक्की आहे तरी कोण? या मायाबद्दल माहिती गोळा करायला हवी. तिकडे ती ऐश्वर्या आहे, ती मास्कमॅन आणि मायाबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करते आणि इथे आता जानकीसुद्धा त्या कामाला लागलेली असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, एके दिवशी जानकीला आता एका अननोन नंबरवरून एक व्हिडिओ आलेला असतो. तो व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यामध्ये मास्कमॅन आणि माया दोघेजणं बोलत असतात आणि तो व्हिडिओ अचानकपणे जानकीच्या मोबाईलला एका अननोन नंबरवरून पाठवण्यात आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, कुणी बरं पाठवला असेल, हा कुणाचा नंबर आहे, नाव वगैरे तर नाही आहे, पण इथे हा व्हिडिओ पाठवण्याचं मला कारण काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला तो व्हिडिओ पाठवण्यात आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते की नक्की काय गडबड काय आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने ठरवलेलं असतं की मायाचं सत्य रणदिवेंना सांगायचं. तेव्हा ती काम करते.
ती ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, सारंग सगळ्यांना एकत्र बोलावते आणि तो व्हिडिओ दाखवते. तेव्हा प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ बघितल्यानंतर सगळ्या रणदिवेंच्या पायाखालची जमीनच सरकते. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं या मास्कमॅनला भेटायला ही माया गेले. ते दोघेजण एकमेकांना मिठी का मारतायत? कोण असतील कोण हे दोघेजणं? जानकी म्हणते ते माहिती नाही आहे की नक्की या दोघांचं नातं काय आहे ते कळत नाही आहे. पण नक्कीच त्या मास्कमॅनने मायाला मुद्दामून आपल्या इथे पाठवलं आहे. तुम्हाला माहिती आहे ऋषिकेश, दागिने बरोबर कपाटामध्ये आहेत. हे याला कसं काय कळलं मास्कमॅनला? कारण ते दागिने मी मायाच्या समोर कपाटामध्ये ठेवले होते आणि म्हणूनच मायाने बरोबर मास्कमॅनला सांगितलं आणि रात्रीत तो दागिने चोरून घेऊन गेला. याचा अर्थ काय होतो की इथे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी त्याचा एक माणूस त्याने आपल्या घरामध्ये पेरून ठेवलेला आहे. आणि तेव्हाच आता ह्या मायापासून आपल्याला धोका निर्माण आहे. तेव्हा आपण तिला कळू द्यायचं नाही की तिचं सत्य आपल्याला कळले. आता मी एक गोष्ट करणार आहे, बघूया त्याच्यावरती ती कशी रिॲक्ट होते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणते की माया, काल तू म्हणत होतीस ना की आईबाबांची आठवण येते म्हणून. मग तू एक काम कर ना, तुझ्या आईवडिलांना इकडे बोलावून घ्या आपल्या इथे, त्यांना इथे आवडेल. तेव्हा ती म्हणते की नाही, आईबाबा नाही येऊ शकणार, त्यांना आता एवढा प्रवास होत नाही ना. तेव्हा इथे जानकी म्हणते मग ठीक आहे, तू म्हणत होतीस ना की आईबाबांना भेटायला जायचं आहे म्हणून, आपण एक काम करूया, आम्हीही सुद्धा तुझ्याबरोबर येतो. चल, तुझ्या आईवडिलांनासुद्धा भेटणं होईल. तेव्हा माया म्हणते नाही, नको नको, तुम्ही कशाला उगाच, आधीच तुम्हाला इथे किती काम आहे, किती टेन्शन्स आहेत. आपण एक काम करू, सगळं काही व्यवस्थित झालं ना किंवा आईबाबांची तुमच्याबरोबर मी भेट घडवून देईन, मग तर चालेल ना. तेव्हा इकडे जानकी म्हणते हो का, बरं ठीक आहे, आम्ही नंतर येऊ. पण तू म्हणत होतीस ना की आईबाबांना भेटायला जायचं आहे, मला राहता येणार नाही. मग तू एक काम कर, तू तुझ्या आईवडिलांना भेटायला गेलीस तरीसुद्धा चालेल. तू जा बरं, तू त्यांना भेटून ये हां, आणि कधी आलीस आमच्याकडे तर ये. तेव्हा इथे आता माया पूर्णपणे फसते. माया म्हणते अरे देवा, जर मी इथून गेले तर मग या घरामध्ये काय काय घडतं आहे हे मला मास्कमॅनला सांगता येणार नाही. मग मी काय करू? आता नाही गेले तर या सगळ्यांना माझ्यावरती संशय येईल की आधी तर मी म्हणत होते की आईबाबांकडे जायचं आहे, दिवाळी साजरी करायची आहे, आणि आता जर मी गेले नाही तर सगळ्यांना डाऊट येईल. मग मी करू तरी काय, असा आता विचार इथे तिच्या मनामध्ये आलेला असतो. जानकीने सांगितलेलं असतं की आपण आता हिच्यावरती लक्ष ठेवायचं, ही नक्की जाते कुठे, कुणाला भेटते, आणि तेव्हाच आपण मास्कमॅनला बरोबर पकडायचं, असा आता निर्णय जानकीने घेतलेला असतो. जानकीला आता कळलं आहे की माया ही मास्कमॅनचा माणूस आहे, पण नक्की त्याची कोण आहे आणि रणदिवेंना उद्ध्वस्त करण्यामागे त्यांचा काय हेतू आहे, प्लॅन आहे, हे जानकीला जाणून घ्यायचं असतं. तेव्हा तिला आता इथे मायाला खूपच जास्त निवांत ठेवायचं असतं. एकदम निवांत असतात सगळेजणं, कारण का मायाला संशय नको यायला. माया जेव्हा पुन्हा मास्कमॅनला भेटायला जाईल ना, तेव्हा दोघांना रंगेहात पकडता येईल, असा जानकीचा डाव असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जानकी आपल्या रणदिवे कुटुंबाला सत्य सांगून ठेवते. मायासमोर काही बोलायचं नाही आणि मायाला दाखवून द्यायचं नाही की तिचं सत्य आपल्याला कळले म्हणून. आता फक्त आपला एकच इथे हेतू आहे आणि तो म्हणजे आपला प्रयत्न एकच असणार आहे, मास्कमॅन आणि माया या दोघांना रंगेहात पकडणं, जेणेकरून त्या दोघांचा हेतू आपल्या लक्षात येईल. कशासाठी ते आपल्या मागे लागलेत? तर त्या मास्कमॅनचं म्हणणं तर असं आहे ना की तो माझा भूतकाळ आहे म्हणून, तो माझा भूतकाळ बनून माझ्या मानगुटीवरती बसायला आला आहे. असं जर त्याचं म्हणणं असेल तर मग मला पण बघायचंच आहे हा मास्कमॅन कोण आहे ते, आणि का बरं माझ्यासाठी भूतकाळ होऊन आलं आहे हे सुद्धा मला बघायचं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे जानकीने आता आपल्या संपूर्ण कुटुंबाला तयार ठेवलेलं असतं की रात्रीचं झोपण्याचं नाटक करायचं. मास्कमॅन मायाला भेटायला काय त्यांना प्लॅनिंग करायचं आहे ते बोलायला रात्रीचा कधी कधी बाहेर येत असतो, आणि त्याच वेळेला आपण त्यांच्यावरती लक्ष ठेवू आणि त्यांना बघू आणि पकडू, असं जानकीने ठरवलेलं असतं आपल्या चारही मेंबरबरोबर. म्हणजे सौमित्र, अवंतिका, ऋषिकेश आणि सारंग यांच्याबरोबर तिने हा प्लॅन केलेला असतो, ज्याच्यामध्ये आता माया आणि इथे मास्कमॅन दोघेही अडकणार असतात. आणि एकदा का ते अडकले की मग त्या दोघांचं नातं काय आहे, ते दोघेजणं रणदिवेंच्या मागे का लागलेत, याच्या
सगळ्या प्रश्नांची उत्तरं जानकीला मिळणार असतात. त्यामुळे आता पूर्णपणे षडयंत्र रचलेलं असतं इथे मास्कमॅन आणि मायाला पकडण्यासाठी.